हातात आलेली वस्तू गमावू नका. यो ध्रुवाणी परित्यज्य ह्यध्रुवम परिसेवते ध्रुवाणी तस्य नश्यन्ति चाध्रुवम नष्टमेव तत्. 13. आचार्य चाणक्य सांगतात की जो निश्चित असलेले त्यागून अनिश्चिततेचा आधार होतो त्याचे निश्चितही नष्ट होते. अनिश्चित तर स्वतःच नष्ट होते. अभिप्राय असा आहे की जी वस्तू मिळणे निश्चित आहे तीच प्रथम प्राप्त करून घ्यावी. तेच कार्य प्रथम करा. असं न करता जो मनुष्य जी वस्तू मिळणार नाही तिच्याकडे प्रथम धावतो त्याचे निश्चितही नष्ट होते, म्हणजेच मिळणारी वस्तूही मिळत नाही. अनिश्चिताचा विश्वास करणे हाच मूर्खपणा आहे. ती नष्ट होणारच असे गृहीत धरावे. असा मनुष्य नेहमी अर्धे सोडून संपूर्णाकडे धावतो. अर्धही मिळत नाही व पूर्णही मिळत नाही अशा स्थितीचा बळी ठरतो. या संदर्भात अनेक उदाहरणं देता येतील. काही व्यक्ती फक्त मनोरथ रचून कार्याची प्राप्ती मानतात. ते जे की मिळण्यासारखे हातात आहे त्याची पर्वा न करता जे हाती नाही त्याच्या भ्रमात पडतात. आणि होते हे की जे मिळवू शकले असते ते सुद्धा गमावून बसतात. असे लोक फक्त मोठेपणा सांगतात, कामात ढिलाई दाखवितात व शेक चिल्ली होऊन बसतात. त्यामुळे मनुष्याने आपल्या साधनानुसार कार्याची योजना करून पुढे चालावे, तरच ते या जीवनसागरात शरीररूपी नौकेने पार जाऊ शकतात. नाहीतर नाव प्रवाहात मनोराज्यांच्या भोवऱ्यात फसून बसेल. म्हणून मनुष्याने आपली क्षमता ओळखून काम करावे. काम केल्याने होते मनोरथाने नाही.